हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आहे हरतालिकेची पूजा. आणि तर आमच्या बागेमध्ये सगळ्या प्रकारची फुलं आणि जे काही फांद्या वगैरे आहेत ना, तर ते आहेत. तर मी घरासमोरच आघाड्याचं रोप होतं ना, तर ते सुद्धा उगवलेले आहे. त्याच्यासुद्धा मी थोड्याशा अशा फांद्या घेतलेल्या आहेत आणि चाप्याचे सुद्धा घेतले आहेत. आणि काल चाप्याला 2 छान अशी फुलं पण लागली होती. तर छान असं फुलांची फळांची झाडं असल्यामुळे मी सगळं बागेतून गोळा केलेलं आहे. आणि चाफ्याचं झाड छोटं असल्यामुळे फक्त 2च पानं त्याची तोडलेली आहेत. आणि छानपैकी असं म्हणजे बाजारातून सुद्धा चाफ्याची जे काही हे आहेत ना, पानं वगैरे, तर ते सुद्धा आणलं होतं. आणि सगळंच ते आणलेलं. आणि पण त्याच्यापेक्षा सुद्धा आपल्या बागेमध्ये छान अशी फुलं पानं वगैरे आहेत. तर त्यातलं घेऊया म्हटलं तर मी सगळ्या प्रकारचे असं घेतलेले आहेत फुलं वगैरे. आणि हरतालिकेच्या पूजेसाठी बघा सगळी जे काही फुलांची फळांच्या ज्या काही फांद्या आहेत ना, तर त्याच लागतात. आणि यासुद्धा फुला जे काही शोचं झाड आहे ना, तर किती छान असं त्याचं कलर आहे बघा. आणि मनी प्लांटसुद्धा छान असा वाढलेला आहे. तर सगळे बागेतनं जे काही मला फांद्या पाहिजे होत्या तर त्या घेतलेल्या आहेत. तर चाफ्याचं फूलसुद्धा छोटंसं म्हणजे लागलेलं खूप वरती होतं. बऱ्याच मेहनतीनंतर ते फूल काढून घेतलेलं आहे मी. तेवढंच एक देवाला होईल म्हणून. तर एकच फूल सापडलेलं आहे चाफ्याचं. तर मम्मीने इथं मला वाळ वगैरे सगळे आणून दिलेले आहे. तर म्हटलं आपल्या बागेमध्ये जे काही बेलाचं रोप आहे ना, तर ते सुद्धा आहे. त्याचीसुद्धा मी थोडीशी पानं वगैरे अशी घ्यायला गेली परत. अगोदर पहिल्यांदा आणताना काही लक्षात आलं नाही. परत लक्षात आलं की बेल आहे तर घेऊन येऊया. तर बेल वगैरे आणलं आहे छानपैकी. तर अशी महादेवाची पिंड वगैरे तयार करून घेतली आहे. बेल वाहिलेला आहे. आणि जी काही फुलं वगैरे होती ना म्हणजे बागेतली, तर ती सगळी अशी आणलेली आहेत. आणि छान अशी पूजा मांडायचं काम माझं चालू आहे. तर जे काही मोठं जास्वंदीचं फूल आहे तर भरपूर फुलं लागतात एकदम वरती, असं हाताला काही येत नाही. आणि जे काही हाताला 2-3 आली होती तर ती सुद्धा मी काढून घेतलेली आहे. छान अशी रांगोळी काढली आहे देवासमोर. आणि अशी म्हणजे जी काही पूजा आहे ना, तर ती आज करून घेतलेली आहे. पंचामृतचं नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे. तर म्हटलं थोडंसं जे काही फांद्या वगैरे काढते तर तुम्हाला तेवढीशी रोपं आहेत ना, तर ती दाखवावी म्हणून असं छान असं शूट घेतलेलं आहे बागेमधलं. आणि गुलाबाला तर इतकी फुलं म्हणजे कळ्या भरपूर लागल्यात. आता थोड्या दिवसात फुलं वगैरे लागतील. आणि जे काही शोची परवाच मी झाडं वगैरे आणून लावली होती फुलांचं, तर त्याला पण छान अशी फुलं आता लागायला लागल्यात गुलाबाला वगैरे. तर छानपैकी आमची इथं पूजा वगैरे सगळं वाचून झालेलं आहे. आरती वगैरे झालेली आहे. त्याच्यानंतर जी काही पूजा असते ना, तर तीसुद्धा आम्ही करून घेतलेली आहे आरती झाल्यानंतर. आणि सगळ्यांनी असा छानसा नमस्कार वगैरे करून घेतलेला आहे. आणि बाकीची काही थोडीशी शॉपिंग होती आता डेकोरेशनसाठी. गणपती उद्याच येणार आहेत तर ते पण खरेदी करायचं होतं. तर मग पूजा वगैरे सगळं आवरून 10-10:30 वाजेपर्यंत आम्ही सगळं काम आवरून तयार करून घेतलेले. आणि ही होती आमची आजची पूजा. तर कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. चला बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.